श्रोते हो, आरोग्यधाम या कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे. आज आपण स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदिक जीवनशैली याविषयी डॉक्टर विवेक इनामदार यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. हा आहे या मुलाखतीचा भाग दुसरा. डॉक्टर, सकाळच्या वेळी अभ्यंग करावं असं देखील ऐकलेलं आहे, तर ते कधी करावं आणि त्याचे फायदे काय आहेत? अभ्यंग हा अत्यंत महत्त्वाचा शारीरिक सांगितलं की जसं वाहनाला त्याची झीज जी होते ती कमी होण्याकरता आपण ऑइलिंग करतो, ग्रीसिंग करतो, तसं आपल्या शरीराचं जे काही छिद्र आहेत, वाताचं मुख्य स्थान एक त्वचा म्हणून पण सांगितलं आहे, तर त्याचा उपचार म्हणून पूर्ण अंगाला वंगण करण्यासाठी अभ्यंग सुचवला आहे. सर्व अंगाला 10 ते 20 मिनिटं किंवा अगदी नाही जमलं 10 ते 15 मिनिटं तेल लावणं, साध्या भाषेत आपण याला अभ्यंग म्हणू शकतो. मसाज, रगडणं हे त्यात अपेक्षित नाहीये, नुसतं लावणं. आणि कसं लावणं तर विशेषतः केसांच्या दिशेने, जसे जिथे केस आहेत तसे उलटे सुलटे करून बऱ्याचदा मग तिथे केसांचा त्रास होऊ शकतो. आणि औषधी तेल वापरू शकता, काही नाही तर तिळाचं तेल वापरू शकतो. लहान मुलांना आपण अभ्यंग तसंही करतो, दिवाळीला पण आपण अभ्यंग करतो. तर त्याचं जे मुळे कोरडेपणा जो सुरू झालाय वाताचा तर त्वचेतला, तर तो आपण त्याने कमी व्हायला मदत होते. तर अभ्यंगाने इतकं छान सांगितलंय की वाताचं जिंकणं आहेच, तर रक्तभिसरण प्रक्रिया सुधारणं, शिर आणि कपाळ म्हणजे हा जो पूर्ण भाग आहे ह्याला दृढ बनवतं. ॲट द सेम टाइम शांत गाढ झोप आणि ऐकण्याची शक्ती वाढणं, यासाठी अभ्यंगाचं खूप चांगलं वर्णन केलेलं आहे. फक्त बऱ्याच जणांना काय करतात की अभ्यंग करायला खाऊन येतात, तर उपाशी पोटी हा केलेला कधीही उत्तम, किंवा एक 3-4 तास झालेत खाऊन आणि मग आला तर अभ्यंग करायला पाहिजे. जेवून हे करणं अपेक्षित नाही, किंवा आजार अजीर्ण असताना पण अभ्यंग अपेक्षित नाही. आता यानंतर काय करावं, म्हणजे अभ्यंग करून झाल्यानंतर? अभ्यंग करून झाल्यावरती व्यायाम सांगितलाय. लोकांना हे ना जरा वेगळं वाटतं, पण जर त्यांनी मल्ल बघितले असतील, ते कुस्ती खेळणार आहेत, तर त्यांच्यात तुम्हाला लक्षात येईल की त्यांच्या अंगावरून तेल निथळत असतं. ह्याचं कारण असं की त्यांना त्यांची पकड इतकी पक्की असते की त्वचेला त्रास होऊ नये, त्यांच्या हालचाली तीव्र असतात, तर त्यांचा वात वाढू नये याकरता त्यांना तेल लावल्याशिवाय फडात जाऊच देत नाहीत. पण आमच्याकडे बरोबर आम्ही उलटं करतो. सकाळी उठल्या उठल्या लोक व्यायाम करताना बघाल तर एरोबिक्ससाठी जी बाहेर पडतात ते कान आणि नाक उघडं असतं, त्यांचं हाफ पॅन्ट घातलेली असते, टी शर्ट घातलेला असतो आणि हातपाय उघडे असतात. उघड्या अंगाने कोरड्या हवेमध्ये धावपळ करणं, वाऱ्याचा संबंध येणं, ब्लो, तर हे वात वाढवणार आहे. तर आम्ही म्हणतो की आम्ही ज्येष्ठ नागरिकांना सांगतो की उठल्यानंतर मोठे सांधे देत आपले, त्यांना तरी किमान तुम्ही तेल पुसून बाहेर पडा, कारण गाडी फिरून आल्यानंतर त्याला ऑइलिंग करून उपयोग नाहीये, ते आधी करणं जास्त गरजेचं आहे. पण मुद्दा असा आहे की आयुर्वेद काय सांगितलंय, तर अर्धशक्ती व्यायाम रेकमेंड केलाय. म्हणजे आपण कुठलाही व्यायाम जेव्हा करायला लागू तर तो जेव्हा तोंडाने श्वास घ्यायला सुरुवात होईल त्यावेळेला थांबणं अपेक्षित आहे, किंवा कपाळावरती घाम यायला लागेल तेव्हा थांबणं अपेक्षित आहे. मग तो चालण्याचा असेल, कारण व्यायामामधले बरेच प्रकार, एरोबिक्स आहेत, प्राणायाम आहे, योगासन लोक करतात, लोक काही झुंबा वगैरे पण गोष्टी करतात. तर व्यायामाबद्दल असं म्हणणं नाहीये आयुर्वेद काय स्पेसिफिक, पण असं म्हटलंय की शरीराला प्रसन्नता आणि स्थिरता आणि बलवृद्धी ज्याने होईल तर तो व्यायाम असं सांगितलंय. मग आपण सूर्यनमस्कार त्यात 1 ते 21 पर्यंत सहज वाढवू शकतो. आणि ह्यात सुद्धा अजून सांगेन की व्यायामाबद्दल खूप डिटेल सांगता येईल, पण विशिष्ट काही आजार आहेत ज्यांच्यामध्ये व्यायाम नाही सांगितलाय. जुनाट खोकला असेल, हृदयविकार तीव्र स्वरूपाचा असेल, क्षयरोग असेल, त्यात एक तर व्यायाम नकाच करू किंवा डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय करू नका. पण मी याच्यात एक मात्र सांगेन की जे जिम कल्चर आहे आत्ता, विशेषतः सकाळी लवकर व्यायाम न करता प्रत्येकाच्या सोयीनुसार तो व्यायाम केला जातो. डिपेंड्स, हे प्रत्येकाच्या, मी नेहमी म्हटलं की इट्स पर्सनल, बट तिथे जाऊन खूप घाम येतो आणि तो घाम पुन्हा डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाणी पिलं जातं, किंवा ह्या पद्धतीने हे जे चाललंय आणि गार हवेचा ब्लो असतो पुन्हा, तर हे कुठेतरी आपल्याला वातवृद्धी करणारं आणि वातरोगांना निमंत्रण देणं ठरू नये याची आपण काळजी घेणं अपेक्षित आहे. आणि याच्यानंतर आम्ही सांगतो की हे झाल्यानंतर अभ्यंग झाला, तेल लावलं, मी व्यायाम केला, तेल जिरलं, मग आता काय करायचं, तर त्याच्यानंतर ते जे शिल्लक तेल आहे ते काढून टाक, मग उठणं. मग आपण उठण्याचं आता खरं, पण आपल्याकडे असं होतं, लोक बऱ्याचदा दिवाळीला तेल आणि उठणं एकत्र करून लावतात. तर मुख्य ते जे तेल शोषलं न गेलेलं तेल आहे ते बाहेर काढण्यासाठी उठणं आहे, आणि उद्वर्तन म्हणून त्याला आपण म्हणतो. मग गंमत अशी आहे की जो शरीरात वाढलेला कफ आणि विशेषतः जी आता त्वचेच्या खालचा जो इव्हन मेद आहे त्याला विलयन करण्यासाठी आपण हे वापरतो. ज्यांना उठणं म्हटलं की याचं ते एकदम दिवाळीचं पाकिट दिसतं, त्यांना मी सोपा उपाय सांगतो. एवढं काय करायची गरज नाही. मसुराची डाळ, हरभऱ्याची डाळ असेल, ज्वारी, बाजरीचं भरड पीठ असेल,
हे जरी तुम्ही रोजच्या, संत्र्याची साल असेल, त्रिफळा असेल, हे जरी तुम्ही रोजच्या रोज वापरलं, त्याची पावडर उठण्यासाठी म्हणून, तरी पण ते उत्तम उद्वर्तनाचं काम जरूर करतं. सर, आत्ताच तुम्ही उद्वर्तन म्हणालात, तर अभ्यंग आणि उद्वर्तन यामध्ये नेमका काय आहे संबंध? अभ्यंग आणि उद्वर्तन, तर उद्वर्तनामध्ये तिथला जो बाहेर एक्स्ट्रा निघालेलं तेल जे आहे ते निघणं अपेक्षित आहे, काढणं अपेक्षित आहे. आणि मुख्यतः अभ्यंगामध्ये जिरवून जो आपण वात कमी करायचा आहे यासाठी आपण अभ्यंग वापरतोय. उद्वर्तनाचा अजून एक वेट लॉससाठी जेव्हा लोक येतात आमच्याकडे, तेव्हा आपण त्यांना उद्वर्तन रेकमेंड करतो. पण मग अभ्यंग करायचं आणि उद्वर्तन करायचं दोन्ही कसं काय, तर काही अशी ठराविक तेल आहेत की दोन्हीकडे आपण वापरू शकतो. तिळाचं तेल जे बारीक माणसाला जाड करतं आणि जाड माणसाला बारीक, मग तिथे अभ्यंग म्हणून पण वापरू शकता. पण उद्वर्तनामध्ये मुख्यतः कोरडं पीठ किंवा कोरडी गोष्ट चोळणं अंगावर, इव्हन विटकरीचं चूर्ण पण सांगितलंय, म्हणजे फॉर दॅट मॅटर आपण तेही वापरू शकतो. पण थोडासा दोघांमध्ये मूलतः फरक आहे हा. डॉक्टर, आता आपण आरोग्याविषयी बोलतोय, तर शौरकर्म म्हणजे ते कधी करावं आणि त्याविषयी सांगा. शौरकर्म हा स्पेसिफिक शब्द आहे, कारण बोटाची किंवा हाताची नखं जी आहेत ती काढणं असेल, किंवा केस किंवा दाढी करणं. हल्ली लोक ग्रूमिंग करतात, म्हणजे पूर्ण दाढी न करता फक्त कट देतात. तर त्यांना पण असं सांगितलंय की डोक्यावरचे केस आहेत किंवा दाढी आहे हे नियमितपणे 5 दिवसांच्या अंतराने किंवा 15 दिवसांच्या अंतराने ते कापायला पाहिजे. आत्ताच्या काळात तसं बऱ्याचदा होत नाही, फक्त म्हटलं तर ग्रूमिंग केलं जातं. तर हे क्षौरकर्म म्हणून रेकमेंड केलंय. आणि हे कुठेतरी बघाल तर ह्याचा फार आपण अगदी हार्ट टू हार्ट सगळं जोडू शकत नाही आत्ताच्या काळाशी, पण त्या काळात जी त्यांची धाटणी होती त्यांनी तसं सांगितलंय. ह्याच्यानंतर आंघोळ करणं अपेक्षित आहे. तर आंघोळ करताना बरेच जण गार पाण्याने करू का गरम पाण्याने, हा नेहमीचा प्रश्न आहे. तर असं आहे की गरम पाण्याने आंघोळ करणं योग्य आहे, परंतु जिथे थंडी आहे तिथे गरमच पाण्याने करावी. पण अगदी कडकडीत गरम पाण्याचं चेहऱ्याच्या वरच्या भागात घेतलं तर तुमचे डोळे आणि तुमचे केस यांच्यावरती जी त्यांची शक्ती आहे ही कमी होण्याची शक्यता असते, कारण तीव्र गरम पाण्याने केस गळण्याची शक्यता असते. तसंच कडकडीत गरम पाणी डोळ्यांना लागून पण इजा होऊ शकते. थोडं ते पाळायला हवं. पण गार पाण्याने ज्यांना सवय आहे त्यांनी करायला काही हरकत नाही. पण थंडीत गार पाण्याने जी सवय आहे लोकांना, किंवा अजूनही काही लोक साधं जरी टॉयलेटला जाऊन आले तर ते गार पाण्याने आंघोळ करतात. म्हणजे शुचिता हा त्याच्या मागचा त्यांचा उद्देश असू शकेल, पण तो वातवर्धनासाठी अत्यंत अनुकूल असतो. त्याच्यामुळे थोडं त्यांनी त्या बाबतीत टाळायला हवं पाहिजे. आणि स्नानाच्या बाबतीत असं आहे की स्नान जे सांगितलंय तर चांगल्या पद्धतीने करणं, म्हणजे शाही स्नान आम्ही याला म्हणतो. आठवड्यात नाही तर शाही स्नान करा. म्हणजे रोज वेळ नाही आपल्याला, आपल्या आपण रुटीनमध्ये आहोत, तर आठवड्यातनं एकदा सगळ्या मुख्य मोठ्या सांध्यांना तेल लावणं आणि एक अर्धा तास उन्हात बसणं आणि मग छानपैकी आंघोळ करणं हे अपेक्षित आहे. आणि आंघोळीच्या बाबतीत फक्त एक सांगून ठेवतो, कोणी टाळायचं. बऱ्याच जणांना आंघोळ कशी टाळायची हे हवं असतं, तर त्यांच्याकडे हे एक सांगता येईल की ज्यांना नेत्ररोग आहेत, मुख्यतः मुखरोग आहेत, तोंडाचे काही विकार झालेले आहेत, त्यानंतर कानाच्या तक्रारी आहेत, कानातनं पाणी येणं असेल किंवा सर्दी भरपूर झालेली आहे, आजारीच आहेत, तर त्यांच्याकडे म्हणतो की तुम्ही शक्यतो स्नान करू नका. आणि अजून एक आहे की बरेचसे लोक चुकतात की जेवल्यानंतर आंघोळीला जातात, तर हे अत्यंत चुकीचं आहे. मग आम्ही म्हणतो की आंघोळ छान झाली की सकाळच्या सकाळी छान आंघोळ करावी, त्याच्यानंतर चांगले गजरे किंवा चांगलं अत्तर असेल, उटी असेल लावायला, हे करून तुम्ही तुमच्या रुटीनला स्टार्टअप करू शकता. म्हणजे सकाळपासून आंघोळीपर्यंतचा जो शेड्यूल आहे ते एकदम असं त्यांनी चपखल दिलेलं आहे. सगळं फॉलो होईल का तर नाही, पण त्यातलं जे मॅक्स फॉलो होईल ते आपण जास्तीत जास्त करणं अपेक्षित आहे. एक प्रसन्न वातावरणाने सुरुवात करणं अपेक्षित आहे. आता आंघोळीचं झालं, पण खाण्यापिण्याच्या बाबतीत कसं वागलं पाहिजे? आता खाण्यापिण्याचं सामान्य वेळापत्रक आपण जर बघितलं, जे आत्ताच्या काळाच्या नुसार आपण म्हणू, तर सकाळचा नाश्ता साधारण 7 ते 8 वाजेपर्यंत झाला तो छानपैकी होतो. अगदी 9 पर्यंत पण लोक स्ट्रेच करतात, पण त्याच्या पुढे करणं अपेक्षित नाही. आम्ही एक साधारण ढोबळ हे सांगतो की 3 तासाच्या आत शक्यतो परत काही खाऊ नका आणि 6 तासाच्या वर उपाशी राहू नका. हे एक साधं डोक्यात जर ठेवलं तर एक सकाळचा एक 8 वाजेपर्यंत नाश्ता झाला तर बरेच पदार्थ आहेत, मेनू सांगायला कमी पडतील. तर शिरा, सांजा, पोहे, पराठा, थालीपीठ मुख्यतः जे घरी केलंय. आता कोकणात मऊ भात आहे, उकड आहे, हे इकडचे टिपिकल पदार्थ आहे. पण ॲट द सेम टाइम साऊथचे आपल्याकडे घुसलेले पदार्थ, इडली आहे, पराठे आहेत पंजाबी साईडचे, तर हे शक्यतो सकाळी घेणं गरजेचं आहे. पण मी म्हणतो की आउट ऑफ रत्नागिरी किंवा आपल्या देशाच्या पेक्षा बाहेरचे जे पदार्थ आहेत ते थोडेसे तुम्ही कमी वापर करा, कारण ते पचायला तुलनेने जड जातात.
पण एकंदर नाश्ता म्हणाल तर थोडा आपण हेवी करू शकतो, ब्रेकफास्ट लाईक किंग. आणि जे जेवण आहे दुपारचं हे मात्र आम्ही म्हणतो की 1 वाजेपर्यंत केलं पाहिजे. त्याच्या पुढे म्हणजे 2 नंतर करणं अपेक्षित नाही. 1 पर्यंत केलं, त्यामध्ये थोडेसे जडपास सकाळच्या जेवणात विशेषतः आम्ही अलाव करायला सांगतो. पण रात्रीचं जेवण तेच अगदी हलकं पाहिजे. पण दुपारचं जेवण जे आहे ते तुम्ही थोडंसं हेवी नाश्ता आणि हे तुम्ही करू शकता. त्यानंतर बऱ्याच जणांना दुपारच्या नाश्त्याची पण एक सवय असते, तर त्याला हरकत असतं. स्नॅक्स निकनॅक काय म्हणतो ठीक आहे, पण एक 4:30-4च्या दरम्यान एखादं फळ असेल किंवा 2 वाट्या साळीच्या लाह्या असतील, राजगिऱ्याचे लाडू असतील, तर हे जर घेतलं तर तुलनेने ते भरल्यासारखं पण वाटतं पोट आणि त्याचा त्रासही होतो. असं आपण करू शकतो. आणि रात्रीचं जेवण मात्र निश्चितपणे दुपारच्या जेवणापेक्षा खूप कमी असावं. एक तर ते सहज पचेल असं असावं. झोपण्यापूर्वी 3 तास किमान ते झालं पाहिजे, तर ते अपेक्षित आहे. आणि 8 वाजेपर्यंत जर घेतलं तर फायदा काय, मी जे मगाशी म्हटलं की रात्रीचं जेवण जर लवकर झालं तर ते पचून सकाळला आपल्याला फ्रेश तुम्हाला वाटू शकतं, त्याची शक्यता जास्त राहते जरा. आता अशी एक पद्धत आहे की जेवल्यानंतर बरेच जण चालायला जातात, तर हे चालणं योग्य आहे का? जेवणानंतर वास्तविक आयुर्वेद म्हटलंय की लगेचच शारीरिक कष्ट टाळावेत. शारीरिक कष्ट म्हणते कारण बऱ्याच स्त्रियांना पण सवय असते की लगेच भांडी उचलायच्या घासायच्या मागे असतात आणि पुरुषांना कधी मित्रांना भेटतो आणि फिरायला जातोय ही एक असतं. तर आम्ही म्हणतो की वास्तविकरित्या जेवण झाल्यानंतर लगेचच पळायला किंवा धावायला चालायला न जाता तुम्ही बसावं थोडं, एक अर्धा तास किमान बसा, 15 ते 20 मिनिटं तरी जागेवर बसा शांतपणे आणि मग तुम्ही चाला. शतपावली हा जो काही उल्लेख आहे तर तू साधारणपणे 100 पावलं किंवा 15-20 मिनिटं शांतपणे चालणं अपेक्षित आहे. तिथे आपण गप्पा मारणं, गॉसिप करत राहणं, कुठे चालायला वाऱ्यावर फिरायला जाणं, मित्रांसोबत येताना सोडा पिऊन येणं हे अपेक्षित नाहीये. पण दुर्दैवाने ते आत्ता घडताना दिसतंय. त्यामुळे जेवणानंतर चालणं हे अपेक्षित नाही. त्याचंच लोक आता पान पण खाऊन येतात येताना, इट्स अ नाव फॅड. तर निश्चित आहे, हे पण मी मुद्दामून आज घेतलंय की विड्याचं पान सांगितलंच आहे, पण रुचिकर जरी असलं ते, म्हणजे जरी त्याने तोंडाला चव येते, पचायला मदत करते, पण आत्ता जे आपण मसाला पान म्हणून खाताना बघतोय त्यात मुख्यतः गोड गोष्टी सगळ्या दिसतात. तर त्याच्याऐवजी आपण असं करू शकतो की पानाची दांडी आणि त्याचा पुढचं टोक काढून टाकून त्याच्यामध्ये कात, सुपारी थोडीशी आणि थोडासा चुना, कमीत कमी चुना अपेक्षित आहे, त्याच्यामध्ये बडीशेप असेल, डाळ असेल, असं जर एकत्र केलं तर हे आपण जेवल्यानंतर जरूर खाऊ शकू. हे पूर्वी सांगितलं. आणि चंची हा प्रकार खूप लोकांकडे असायचा. त्याच्यातला जर तंबाखू सोडला तर बाकी सगळ्या गोष्टी ह्या प्रत्येकाने खावं याच दर्जाच्या असतात. तर आम्ही म्हणतो की हे जर असं केलं, रेग्युलर त्याने ज्या पद्धतीने सांगितलं असं खाल्लं तर मुखदुर्गंधी दूर करणार आहे, जिभेची शुद्धी करणारं, आणि बऱ्याच जणांना लाळ सारखी सुटत असते तर ती कमी करणार आहे, किंवा गळ्याचे आजार जे आहेत ते कमी करणार आहे. फक्त ज्यांना मुख्यतः नेत्रविकार आहेत किंवा चक्कर येते, तोंड आलेलं आहे, तर त्यांनी हे टाळणं अपेक्षित आहे. बरोबर. उत्तम जेवण झालं की झोप ही प्रत्येकाला येतेच, तर ती घ्यावी का, आणि घ्यायची असेल तर ती कशी घ्यावी? झोपेचा मुद्दा तर खूप लाडका आहे सगळ्यांचा. दुपारची झोपेबद्दल मी आधी सांगेन, कारण त्याबद्दल ना बऱ्याच जणांच्या मनात क्लेरिफिकेशन नाही आहे. तर दुपारी शक्यतो दुपारचं जेवण झालं की झोपू नका. एकतर झोपायचं असेल तर जास्तीत जास्त एक 15 ते 20 मिनिटं डाव्या कुशीवरती. ह्याला सोपा पर्याय आराम खुर्चीत आराम करा झोपण्यापेक्षा. पण ज्या रेक्लाईन होणाऱ्या खुर्च्या असतात त्यात तुम्ही झोपू शकता. त्याचा फायदा पचनासाठी होईल. अन्यथा आडवे झाले की आडवेच झाले मग. कारण बऱ्याचदा असं होतं, रविवारचं उदाहरण आहे, सुट्टीच्या दिवशी लोक मजबूत जेवतात आणि मग संध्याकाळी 5-5:30 नंतर त्यांना उठलं की चहा पिल्याशिवाय त्यांना फ्रेश वाटत नाही. हा जो आहे तर तो कफ वाढण्याची लक्षणं आहेत ही सगळी. मग त्यांना एक तर हा ऑप्शन की एक 20 मिनिटं तुम्ही झोपा. आणि शिफ्ट रुटीनवाल्यांसाठी एक आहे की आम्ही झोपायचं, मग आम्ही काय करायचं, आमची नाईट झालेली आहे. तर आयुर्वेद कुठे नाईटबद्दल काय सांगितलं आहे, तर त्यात असं सांगितलं आहे की जी आपली वास्तविक झोप आहे, रात्रीच्या वेळेला जी ड्युटी आहे तुमची त्यातली, तर जेवढी समजा चुकलेली त्यातली आहे, 12 ते 8 ड्युटी आहे समजा, आणि 12 ते 6 माझी झोपेची वेळ आहे, तर ती 6 तासाच्या निम्मी झोप तुम्ही 3 तास दुसऱ्या वेळी घ्यायला पाहिजे. कधी, तर सकाळी आल्यानंतर दात घासून नाश्ता केल्या काय लगेच. आत्ताच्या काळात जे पेशंट येतात ते काय सांगतात, सर आम्ही येतो नाईटवरनं, घरी आलं की चहा घेतो, नाश्ता करतो मस्तपैकी, माझी सगळी कामं उरकतो आणि मग दुपारी ताणून देतो मी. तर कुठेतरी हे जरी प्रॅक्टिकल त्यांना वाटत असलं तरी आयुर्वेद असं सांगितलेलं नाही आहे. दुपारच्या भोजनाच्या आधी झोप अपेक्षित आहे, आणि ते मग तुम्ही नंतर जेवलात थोडं तरी चालेल, पण नंतर झोपू नका, नाही तर मग कफ वाढण्याचे आणि ह्या सगळ्या गोष्टी येतात. आणि झोपेच्या बाबतीत एक सांगेन की
जी रात्रीची झोप आहे ही 6 ते 7 तास सामान्य माणसाला, छोट्या मुलांना 8 तासापेक्षा जास्त असते. अजून एक ऋतूनुसार पटकन सांगायचं झालं तर ग्रीष्म ऋतू जो आहे आपल्याकडे, उन्हाळा तीव्र आहे, तेव्हा दुपारची झोप रेकमेंड केली आहे. थंडीत घेतली तरी चालेल, तेव्हा जरा त्याला सूट दिलेली आहे. पण बाकीच्या वेळेला ते अपेक्षित नाही आहे. आणि झोपताना आम्ही नेहमी रेकमेंड करतो, अभ्यंग जे मगाशी सांगितलं, तर दररोज झोपताना एक 10 मिनिटं तुम्ही पायाला तेल लावा, 16 पाय चांगले, त्याला सॉक्स घाला, ते 10 मिनिटं राहू देत, मग ते तेल मुरू दे आणि मग तुम्ही ते झोपा, जेणेकरून झोप छान लागेल. आणि अजून एक सांगायचं म्हणजे ह्या झोपेच्या बाबतीत अजून आम्हाला लोक सांगतात की आम्हाला ना डॉक्टर सकाळी अंग धरतं उठल्यावरती. तर त्याचं एक आम्ही सोपं कारण सांगतो. बरेच जणांना AC किंवा फॅनच्या समोर झोपायचं असतं, म्हणजे ते ओढून घेतात आपल्याकडे फॅन अक्षरशः. तर तो तसं न करता अंगावरती एखादं पातळ पांघरून घ्या किमान, म्हणजे तो जो वारा आहे तो डायरेक्ट त्वचेला लागणार नाही. किंवा मच्छरदाणी लावा, म्हणजे डिफ्यूज ब्लो अंगावरती, डायरेक्ट ब्लो न येता. सगळं झोपेत सांगून झालं तर झोपेबद्दल एकच सांगायचा विषय राहिला आहे, तो म्हणजे फायदे. झोप येणं हा फायदा नव्हे, तर झोपेचे जे फायदे सांगितलेत, तर शारीरिक मानसिक थकवा आणि पेशींची झीज ही फक्त रात्रीच भरून निघते. आणि याच्यापेक्षा पुढे जाऊन सांगितलंय ग्रंथांमध्ये की सुदृढता शरीराची, सुख जे आहे ते झोपेमुळे मिळतं. आणि खरंच निद्रा सुख हे परम सुख आहे, ज्यांना झोप नाही त्यांना कळतं. त्यानंतर बल शरीरातलं, कारण रात्रभरात ते भरून निघणार आहे. त्याच्यानंतर जीवन, ऍक्च्युअली जीवन चांगलं राहण्याकरता झोप आवश्यक आहे. ज्ञानग्रहण सामर्थ्य हे पण, कारण प्रोसेसिंग रात्रभरात होणार आहे सगळ्यावरती. तर असं सगळं निद्रेवर अवलंबून येतं. म्हणजे ज्यांची निद्रा बिघडले त्यांच्यात तुम्हाला बरेचसे हे आजार होताना दिसतात. त्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो की ज्याची झोप चांगली, आयुर्वेदचे त्रयोपस्तंभ सांगितलेत की ज्या तिपाई आहेत, ज्याच्यातल्या 2 मुख्य, आहार आणि निद्रा हे आहेत. त्यामुळे त्याचं महत्त्व आहे तेवढं. आता हे सगळं आपण दिवसाची जी आपली दिनचर्या आहे त्याविषयी बघत होतो. रात्रीच्या चर्येबद्दल सुद्धा आयुर्वेदामध्ये काही वर्णन आहे का? नक्कीच. दिनचर्या रात्रीचर्या एकत्र करून आपण दिनचर्या मगाशी म्हटलं, पण रात्रीचर्येबद्दल झोप हा एक मगाचा मुद्दा तुमचा आला तो. तसं सुश्रुत संहितेमध्ये स्पेसिफिक वर्णन केले की रात्री माणसाने ज्या गोष्टी बऱ्याचदा सांगितल्या जात नाहीत किंवा त्यांना समजवल्या जात नाहीत, त्याबाबत त्यात विषय मांडलाय की शारीरिक संबंधाबद्दल त्यांनी खूप डिटेल सांगितले की ज्या ऋतूंमध्ये बल उत्तम आहे, हेमंत आणि शिशिर, हेल्दी सीझन आहे, त्यावेळेला तुम्ही शरीर संबंध ठेवणं अपेक्षित आहे तुमच्या बलानुसार. त्याच्यानंतर वसंत आणि शरद ऋतू जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणपणे 3 दिवसांनी सांगितलंय. आणि ग्रीष्म आणि वर्षा यामध्ये बल अत्यंत माणसाचं कमी असतं, त्यावेळेला हे टाळा किंवा 15 दिवसाचं अंतर ठेवा. म्हणजे एवढा डिटेल विचार त्यांनी तेव्हा केलेला होता आणि ते रेकमेंड केलं होतं. आता ह्या सगळ्याचं आपण जर रेट्रोस्पेक्टिव्ह विचार केला तर कोणी याची हिस्ट्री देत नाही, पण आपण किमान त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहोचवण्याची गरज आहे. आणि इव्हन ऋतूनुसार जसं मी सांगितलं तसं अंथरूण कसं हवं, पांघरुण कसं हवं. जसं आता थंडी आहे तर कापसाची गादी हवी, पांघरुण लोकरी हवं, शॉल हवी. त्याच्यानंतर जिथे झोपतोय आपण तिथे शेगडी हवी, धूर नसलेली, हेही वर्णन केलंय. ॲट द सेम टाइम उन्हाळ्यामध्ये जिथे कारंजा अशा ठिकाणी तुम्ही झोपा असं त्यांनी वर्णन केलंय. त्यामुळे रात्रीचर्येमध्ये हे वर्णन आहेच. आपण थोड्याच्याकडे वेगळ्या प्रकारे बघायला असं मला वाटतं. आता पेय पदार्थ आणि पाणी या बाबतीतही लोक खूप अनभिज्ञ आहेत, तर त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? सध्याच्या काळात पेय म्हटलं की बाटली बंद पदार्थ एवढंच डोळ्यासमोर येतं. तर पिलं जाणारं ते पेय असं आपण जर लक्षात ठेवलं तर स्वच्छता पाळून ताजं लिंबू सरबत, कोकम सरबत जे लोकांनी घेतलं बाहेर, तरी म्हणतो ते निश्चित त्यांना फायद्याचं आहे. फळांचे रस असतील, ऊसाचा रस असेल, हे जर घेतले तर मुख्यतः मी आत्ताही बाहेर मिळणारीच पेय बोलतोय, आपण बाकी तर पुढे अधिक बोलूयाच. पण ऊसाच्या रसाबद्दल आयुर्वेदात खूप वेगळा कन्सेप्ट आहे की त्यांनी सांगितलं की मशीनने जो काढलेला आहे तो अपेक्षित नाही आहे, त्याचे त्यांनी गुण नाही सांगितले, तो चांगला नव्हे. पण ते चावून कर्वे खाणं हा एक त्यातला त्यांनी अपेक्षित सांगितलंय. आम्ही असं म्हणू कार्बोनेटेड जी पेय आहेत, फसफसणारे पेय, ते शक्यतो टाळणं अपेक्षित आहे. तसंच मिल्कशेक हे आयुर्वेद विरुद्धान्न म्हणून सांगितलंय. ताक जे आहे तर ताक एक सुंदर पेय आपण पिण्यासाठीचं. दूधही पिऊ शकतो आपण थोडं गरम करून. पण ताकाबद्दल एक हे तक्रम शक्रस्य दुर्लभम म्हटलंय, त्या पद्धतीने आत्ता आपण जर म्हटलं तर ताक आहे हे जरी थंड वाटलं तर ते थंड नव्हे, हे लक्षात घेऊन आपण वागायला पाहिजे. ताकाच्या बाबतीत त्याचा युक्तीने वापर केला तर ते उपयोगी आहे. म्हणजे सैंधव मिसळून जर ते घेतलं तर शरीरातल्या वातदोषाला जिंकतं. ते जर जिरं, हिंग, मिरं असं घेतलं एकत्र करून, आपण मठ्ठा जो स्वरूप असतं आपल्याकडे जिलेबी सोबत,
कफ वाढवणार जिरबीला एक्झॅक्ट अपोजिट मठ्ठा, ते कफाचं शमन करतं. आणि जर साखर मिसळून जिरं साखर टाकून जर घेतलं तर ते पित्ताचं शमन करतं. पण ताक नुसतंच आपलं गटागट प्यायलं तर ते निश्चितपणे थंड नव्हे आधी हे डोक्यात ठेवायला पाहिजे. बाकीच्या पेय पदार्थांमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी. पिण्याच्या पाण्याबद्दल निश्चितपणे आम्ही लोकांना सांगतो की सामान्य तापमानाचं किंवा कोमट शक्यतो घ्या आणि बसूनच पिणं अपेक्षित आहे. घोट घोट, घटाघट नव्हे. तर आम्ही म्हणतो की ईट युअर वॉटर अँड ड्रिंक युअर फूड. तर ते खऱ्या अर्थाने तुम्हाला जाईल. आणि जेवणानंतर पाणी प्यायचं का आधी प्यायचं का कधी प्यायचं असा लोकांचा प्रश्न असतो. मग आम्ही लोकांना म्हणतो की जेवायच्या आधी ज्यांना स्थौल्य आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय आणि ज्यांचा अग्नी खूप चांगला आहे, भूक प्रचंड आहे, त्यांनी ते पिणं अपेक्षित आहे डॉक्टरांच्या सल्ल्याने. जेवताना मात्र घ्यायचं असेल तर 1-1.5 ग्लासच्या वर शक्यतो पाणी घेऊ नका. सिप बाय सिप, जीभ धुण्यापुरतं आम्ही गमतीने म्हणतो, इतकंच पाणी प्या. आणि त्याच्यानंतर 1 तासाभरानंतर तुम्ही पाणी प्यायलं तरी ते चालू शकतं. म्हणजे जो काय अन्नाचा गोळा बनलाय त्याला व्यवस्थितपणे त्याचं क्लेदन होण्याकरता ते वापर होऊ शकेल. आणि उगाचच पाणी पिऊ नये. म्हणजे हल्ली तहान नाही आहे पण मला पाणी प्यायचं आहे असं टार्गेट ठेवून पिऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही ठरवा आपलं टार्गेट काय. पण कोणी सांगतं म्हणून तर इन्फ्लुएन्स होऊन ते करणं चुकीचं आहे. शक्यतो माठाचं पाणी जे आहे, सुगड पुजल्यानंतर संक्रांतीनंतर माठाचं पाणी प्यायला लोक सुरुवात करतात. तर ते खूप चांगलं सांगितलं आहे. आणि याच्यात मी एक गमतीन सांगेन की ज्यांना असं खूप दुपार तहान लागते, मग काय करू आणि काय नको, मग कोल्ड्रिंक पिऊ का अमुक पिऊ, त्याला आम्ही एक सोपा उपाय सांगितलं आहे की पाणी घ्या एका ग्लासमध्ये आणि ते खापर असतं तर खापर मडक्याचं ते चांगलं लाल करून त्याच्यामध्ये बुडवायचं. असं 2दा करायचं आणि मग ते पाणी प्यायचं. तर त्याने तहान लवकर भागते. पूर्वीच्या काही प्रत्येकाच्या घरात ती माठ असायचे तर त्याचा वापर या पद्धतीने करता येऊ शकतो. आरोग्यधाम या कार्यक्रमाअंतर्गत स्वास्थ्य रक्षणासाठी आयुर्वेदिक जीवनशैली याविषयी डॉक्टर विवेक इनामदार यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग 2. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य होतं स्वरा दामले यांचं आणि सादरकर्ते होते योगीराज बच्चे. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.